आज पूर्ण कडक आजच्या दिवसातला सर्वात तगडा आणि कडक संबंध असेल तर योगेश 11 सेलपाडा. सर्व प्रेक्षकांनी मला फोन करून विचारले का सर योगेश 11 सेलपाडा हा म्हटला आहे आणि स्वतः विशाल डोने त्याच्यामध्ये यांनी ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतील. सलामीची जोडी मैदानामध्ये सिद्धेश मोरे एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला हेमंत वाघ. ज्या हेमंत वाघने या स्पर्धेमधलंच नाही तर ज्या दिवसापासून शिवकृपा मैदानावर क्रिकेटचा हा महाकुंभ मेळ्याला सुरुवात झाली हे मला वाटते 4थं वर्ष असेल ना. या 4थ्या वर्षामधलं पहिलं अर्धशतक हेमंत वाघ यांनी मारलेलं आहे. एक विक्रम त्यांनी प्रस्थापित केलेला आहे. कारण या मैदानावर मोठमोठ्या खेळाडूंनी अगदी रायगडचा टायगर, त्याच्यानंतर राकेश प्रभू, राहिल शेख, शाहिद शेख असे एक से बढ़कर एक खेळाडू आले. परंतु कुणाला अगदी प्रथमेश ठाकरे सारखे खेळाडू पण आले. भावेश पवारही खेळून गेलेत. परंतु इतकी तडफदार आणि जबरदस्त फलंदाजी आपल्याला हेमंत वाघ सारखी पाहायला मिळालेली नाही. अगदी पहिलं षटक टाकण्यासाठी येतोय भाऊ. भाऊ हे त्यांचं टोपण नाव आहे कारण क्रिकेट जगतामध्ये त्यांना भाऊ या नावाने ओळखलं जातं. भाऊ म्हटलं की मला आलमानचा भाऊ पण आठवतो. भाऊ दापसी का काय मेघवाले. भाऊ मेघवाले आणि आलमानचे दीपेशच्या टीम मधले भाऊ असे 2 भाऊ क्रिकेटमध्ये प्रसिद्ध आहेत. या कोणसेचे कट्टर समर्थक इथे येत आहेत. काय नाव? प्रयाग. कट्टर समर्थक. पहिलं षटक टाकण्यासाठी भाऊ मेघवाले आणि सिद्धेश मोरे यांचे क्वालिफाईंग मधला जीव घेणा संघर्षाला प्रारंभ होतो. राईट आर्म राऊंड विकेट पहिला चेंडू पडतोय. थोडंसं वॉर्मअप केलं जातंय. त्यानंतर पंच मंगेश भाई हा डेड बॉलचा इशारा करतायत. टीव्ही ऑन झालेले आहेत. वाडा तालुक्यातले दर्दी क्रीडा रसिक टीव्ही समोर बसून ठाण मांडून बसलेले आहेत. कोणी सकाळचा नाश्ता करत आहे तर कुणी चहाचा एक घुटका घेत एक चेंडूचा आस्वाद घेत आहेत. राईट आर्म राऊंड विकेट भाऊ मेघवाले बरं आणि पहिला चेंडूला उचललाय. शॉर्ट मिडॉनच्या दिशेने पकडो क्या जीतो मॅच. आणि इथे मात्र अबक दुबक तिबक आणि 4थ्या प्रयत्नामध्ये सिद्धेश मोरे 0वर डगआउट मध्ये परत होतोय. पहिला चेंडू उतावीळपणाचा बेजबाबदारपणाचा फटका मी नक्कीच म्हणेन. आणि सिद्धेश मोरे नावाचा पहिला अडथळा केसीसी कोळकेवाडीच्या रूपानं तंबूच्या आश्रयाला. आणि सेलिब्रेशन बघा आमच्या बाजूला बसलेले कोणसेचे कट्टर समर्थक प्रयाग यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहतोय. व्हॉट अ बिग स्माइल. अगदी पहिल्या चेंडूवर भाऊ मेघवालेने काय जबरदस्त गोलंदाजी केली. कदाचित सिद्धेश मोरे यांचे वीक पॉइंट त्यांना माहीत असतील. अगदी पहिला चेंडू त्यांनी उसळता चेंडू लेग स्टंपवर टाकला आणि अचानक उसळलेल्या चेंडूवर बॅकफुटला जाऊन आपला आवडता फटका मिड विकेटवरनं चेंडूला सीमा रेषेपलीकडे पाठवताना मात्र चेंडूने बॅटची टॉप एज घेतली. टॉस वन बाय जय हनुमान कोनसई अँड डिसाइडेड टू फील्ड फर्स्ट. सामना 3 षटकांचा असेल. पहिल्या षटकामध्ये बाद झालेला फलंदाज आहे सिद्धेश मोरे ज्याला भाऊ मेघवालेने बाद केलेले आहे. दुसरा गडी आलेला मैदानात राज चव्हाण आणि त्याच्या सोबत आहे हेमंत वाघ. पुन्हा एकदा भाऊ मेघवाले राईट आर्म राऊंड विकेट. पुन्हा एकदा झेल उठतोय. पकडो कॅच आणि जीतो मॅच. आणि यावेळेला मात्र अतिशय गचाल ढिसाल दळबद्री गलतान क्षेत्ररक्षण साधा सोपा लॉलीपॉप झेल सोडलेला आहे. इतका साधा सोपा झेल सुटलेला आहे. काय त्या खेळाडूचं नाव? वेद. वेदला लागले होते वेद की चेंडू माझ्याकडे कधी येतो आणि मी कधी सोडतोय. म्हणजे आता या झेल सोडल्याने वेद यांचे 100 झेल सोडण्याचा पराक्रम पूर्ण होतोय. हा 100वा झेल सोडलेला आहे त्यांनी अशी माहिती आम्हाला प्रयाग यांनी दिलेली आहे. सर्जिल बागडा यांचं आगमन झालेलं आहे. हा त्याला टोपण नाव सर्जिल बागडा म्हणजे आमच्या कुडूच्या होंडोच्या टीम मधला एक मोठा खेळाडू आहे सर्जिल बागडा. तसं वेद याला सुद्धा सर्जिल बागडा म्हटलं जातं. पुन्हा एकदा भाऊ मेघवाले या षटकातला तिसरा चेंडू राईट आर्म राऊंड विकेट.
राईट ऑन द ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू हेमंत वाघ मात्र अतिशय झुरत चाणाक्ष हळुवारपणे पाहिलं की सिद्धेश मोरे बाद झाला. दुसऱ्या चेंडूवर नशिबानं राज चव्हाण बाद होता वाचला, कारण वेदचं गलथान गचाळ क्षेत्ररक्षण त्याला जीवदान मिळालं. तिसऱ्या चेंडूवर मात्र हेमंत वाघने इच्छा असूनही मोठा फटका मारलेला नाही. याला म्हणतात दबाव, याला म्हणतात प्रेशर. खेळण्यासाठी पुन्हा एकदा राज येतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली 1-2. चेंडू टाकून झाले 3. षटकातला चौथा चेंडू भाऊ मेघवाले राईट आर्म राऊंड द विकेट. आपटून टाकलेला चेंडू करारा प्रार. 1 बाउन्सनी चेंडू जातोय दणदणीत. आजच्या दिवसामधला हा पहिला चौकार, पहिला तडाखा भेटतोय राज चव्हाण यांच्याकडनं. पॉवर प्ले मध्ये फील्ड रिस्ट्रिक्शन असतात, निर्बंध असतात क्षेत्ररक्षकांवर. आणि 4 चेंडूमध्ये धावा झालेल्या 6 दरम्यान सिद्धेश मोरे नावाचा मोठा फलंदाज शून्यावर तंबूच्या आश्रयाला. पुन्हा एकदा बघा, झेल सोडला नसता वेदने तर काय झालं असतं, परंतु क्रिकेटमध्ये जर तर अगर मगर की कोई अहमियत नाहीये. राईट आर्म राऊंड द विकेट. वाह, दॅट्स अ एक्सप्रेस डिलिव्हरी बोल्ड बाय भाऊ मेघवाले. तेज तर्रार वेगवान गोलंदाज. स्पीडोमीटरवर स्पीड येतोय 145 किलोमीटर पर आवर. पुन्हा एकदा भाऊ मेघवाले मध्यम उंचीचा चपळ असा खेळाडू. उत्कृष्ट पद्धत आली त्या पंचांच्या उजवीकडनं. यावेळेला फुलटॉस पद्धतीचा चेंडू आणि यावेळेला मात्र फेकून दिलंय सरळ फाईन लेगच्या डोक्यावरनं. या स्पर्धेतला या डावातला आजचा पहिला षटकार. आणि षटकारानं राज यांची धावसंख्या 11 आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 12. षटक संपलं का? तब्बल 12 धावा. परंतु त्यात जमेची बाजू म्हणजे सिद्धेश मोरे सारखा एक मोठा आणि कोणत्याही संघाच्या गोलंदाजाला डोकेदुखी ठरणारा प्रमुख फलंदाज तंबूच्या आश्रयाला पहिल्या चेंडू ज्या प्रकारे उतावीळपणाचा बेजबाबदारपणाचा फटका मारून सिद्धेश मोरे यांनी आपली विकेट फेकली, बहाल केली, त्याच्यामुळे कोलकेवाडीमध्ये त्याच्या विरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटलेल्या आहेत. अगदी नितीन शिंदे सुद्धा संतप्त आहेत, पण चेहरा निर्विकार असला तरी त्यांच्या देहबोलीवरून मला जाणवलंय. हा, पण धावा जरी आऊट झाले तर थोडा राग असतोच ना. रागवण्याचा अधिकार जावाईवर सासरी बॉल आहेच ना. दुसरं षटक टाकण्यासाठी मला वाटते जुना जाणता अतिशय गोलंदाजीमध्ये धावा देताना कंजूसी करणारा कंजूस गोलंदाज येतोय गुरु. +30 मध्ये आहे, परंतु झालंय त्याचं रिटायरमेंटचं वय गुरुचं झालेले, परंतु जिद्द मात्र अफाट. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. कव्हरच्या दिशेने चेंडू टोलवला जातोय. 1 रन पडून काढली जाते. एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 13वर. सावध असा पवित्रा घेतोय. यावेळेला रणनीती बदललेली दिसते. हेमंत वाघने सहाय्यकाची भूमिका घेतलेली दिसते आणि राज चव्हाण जो टच मध्ये, जो फ्लो मध्ये, जो अगदी त्याच्या चेंडूला बॅट स्पर्श करते, अगदी मूड मध्ये, अग्रेसिव्ह मूड मध्ये. त्याच्यामुळे हेमंत वाघ यांनी आता सांगितलं की मी फक्त सपोर्टरची भूमिका घेतोय. कारण सिद्धेश मोरे हा प्रमुख फलंदाजीतला कणा बाद झाल्यानंतर मात्र ऑटोमॅटिकली जो एक मनोवैज्ञानिक दबाव, मानसिक दबाव जो आला, त्या दबावाखाली कशा प्रकारे खेळावं त्याचा एक ज्वलंत नमुना आपल्याला पाहायला मिळतंय. आणि या धावांनी धावसंख्या 13वर जाऊन पोहोचलेली. पुन्हा एकदा गुरु लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. पुन्हा एकदा ऑनड्राईचा खोलवर टप्प्याचा चेंडू मिड विकेटच्या दिशेने तो 1 रन पडून काढली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न अंगलट ठेवू शकतो. चांगली चेंडू फेक. धावसंख्या 14, 1-14. शिवकृपा वैतनेश्वर क्रीडा मंडळाचं देखणं भव्य, दिव्य आणि जानदार, शानदार, भव्य असं आयोजन. पाता स्पर्धेचा आजचा हा 4था दिवस. पुन्हा एकदा गुरुनाथ लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. यावेळेला मात्र सुरेख चेंडू वाईड यॉर्कर पद्धतीचा. गुरुनाथ अनुभवाच्या जोरावर सर्वस्व पणाला लावतोय.
हेमंत वाघचे वीक पॉइंट स्ट्रॉंग पॉइंट काय माहिती आहे त्या प्रकारे गोलंदाजी करतोय. हो, चेंडू निर्धाव. पुन्हा एकदा स्पर्धेतला पुढचा चेंडू लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. पुन्हा एकदा वा सुपर डिलिव्हरी. बघा गुरु अजूनही गोलंदाजी मधला तो जोश, तीच जिद्द, तीच ईर्ष्या, तीच महत्वाकांक्षा घेऊन उरासी. अगदी हेमंत वाघ जिती मोठा फलंदाज असला तरी गुरु सांगतो हम भी कुछ कम नाहीये. पुढचा चेंडू लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. यावेळेला मात्र वाईड यॉर्करचा चेंडू 1 रन पडून काढली जाते. एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 15 वर. अगदी धावसंख्या मर्यादित ठेवली जाते. हेमंत वाघ अति बचावात्मक पवित्र आपल्या संघाच्या अंगलट येऊ शकतोय अग्रेसिव्ह मूड मध्ये. आता मात्र धावसंख्या तुम्हाला वाढवावीच लागेल, कारण पाता पाता 5 चेंडू टाकून झालेले नाही. धावसंख्या फक्त 15 वर. आता तुमच्या डावातले फक्त 7 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. आता मात्र तुम्हाला क्रिकेट मधला मूळ मंत्र आहे, खेळामधला भिडा नडा आणि लढा. बघूया पुढचा चेंडू आणि सरळ साईड स्क्रीनवर फेकून दिलंय. क्रिकेट मधला सर्वात देखणा फटका, अगदी गोलंदाजाच्या डोक्यावर मारलेला उत्तुंग षटकार. खानिवली वाडा मार्गावर पाठवलेला पहिला षटकार, या डावातला दुसरा. आणि षटकारानं धावसंख्या जाऊन पोहोचली 17 वर. किती? 21 झाल्या. षटक संपलं. मनोज दळवी इथं येत आहेत. पंच आहेत ते पेटपूजा करून आलेले आहेत, त्याच्यामुळे शतपावली करतच येत आहेत. चालण्यावरून त्यांचा अंदाज येतो आम्हाला की साधारणतः भरपेट नाश्ता करून आले, म्हणजे दुपारी जेवणाची काही गरज नाही. आता नवीन शेवटचं हाणामारीचं षटक टाकण्यासाठी रोहित येतोय. षटकार मारल्यानंतर प्रयाग यांनी नाराजी व्यक्त केली. पण क्रिकेटमध्ये असं चालतं, कधी कभी दुख तो कभी सुख, कभी धूप तो कभी छाव. नाही, भाऊचं गुरुचं वैशिष्ट्य का षटकार खाऊनी फक्त 9 धावा दिलेल्या आहेत. चांगली गोलंदाजी. शेवटचं निर्णायक हाणामारीचं षटक आहे. हेमंत वाघला सर्वस्व पणाला लावावं लागेल. रोहितवर जबरदस्त हल्ला करावा लागेल. रोहित पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. या वेळेला मात्र आणि हेमंत वाघ बाद होतोय. टोपीला जीवाच्या पलीकडे जपतो हेमंत वाघ. टोपी त्याला असं वाटलं की ही टोपी लाख मोलाची आहे, ही टोपी गेली तर आपल्याला दुसरी घेता येणार नाहीये. आणि टोपी घेण्याच्या अट्टासापायी एक चोरटी धाव घेताना त्याने स्वतःची विकेट फेकलेली आहे. नाही नाही, प्रेझेन्स ऑफ माइंड. टोपीपेक्षा रन महत्वाची आणि तुझी विकेट महत्वाची होती. प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवता आलं नाही. नवीन फलंदाज कोण गेला मैदानात? योगेश. आता मात्र केसीसी कोळकेवाडीच्या समर्थकांमध्ये चलबिचल झालेले आहे. कावरे बावरे झालेले आहेत, घाबरे गुबरे झालेले आहेत. कारण 2 महत्वाचे फलंदाजीतले ताकद सिद्धेश मोरे आणि हेमंत वाघ स्वस्तात बाद झालेले आहेत. रोहित पुढचा चेंडू आणि चेंडूला उडवलंय. पकडो कॅच, जीतो मॅच. पुन्हा एकदा झेल सुटतोय. गचाळ क्षेत्ररक्षण यावेळेला पाहायला मिळतंय. या 2 धावांनी धावसंख्या 23 वर. 2 बाद 23. अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. राजला भिडावं लागेल. या 4 चेंडूमध्ये किमान 15 ते 20 धावा वसूल कराव्याच लागतील. पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला पॉइंटच्या दिशेने चेंडूला टोलवलं जातं. 1 रन पडून काढले ते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न अंगलट येऊ शकतो की काय बघूया. आणि इथे मात्र योगेश दळवी धाव बाद होत आहेत. 3रा हदरा, 3रा झटका, 3 बाद. धावसंख्या जाऊन पोचली 24 वर. आणि आता खेळण्यासाठी आणखीन एक खेळाडू येत आहेत. विश्वनाथ दळवी, विश्वनाथ अनंता दळवी. अनंता दळवी जे आमचे बोर्डिंगचे मित्र आहेत.
चल बिचल केसीसी कोळकेवाडी आणि पावनीपाडा संपूर्ण परिसरामध्ये घराघरामध्ये टेन्शन आलेलं आहे. 3 गडी बाद झालेले आहेत. पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर आणि उडवलाय रॉकेट आणि या वेळेला मात्र रॉकेट सीमा पलीकडे जाऊ शकलं नाहीये आणि चौथा हादरा 4 बाद 24. लॉकडाऊन केलं जात आहे. जसं कोरोनामध्ये लॉकडाऊन झालं तशा प्रकारे केसीसी कोळकेवाडीच्या फलंदाजांना लॉकडाऊन केलं जात आहे. सुनील शिंदे जबरदस्त दडपणाखाली. त्यांच्यावर लक्ष ठेवा रे बाबा. सुनील शिंदेवर नितीन शिंदे उठून पाहतात खरंच काय आहे काय. सुनील शिंदेवर पाळत ठेवा रे बाबांनो. नितीन शिंदे मला सांगतायत की सुनील शिंदेवर बारीक लक्ष ठेवा. नवीन फलंदाज कोण आलेत मैदानात? राकेश. गरमागरमीचं वातावरण खेमेमध्ये तापातापी झालेले. खेळाडू तापलेत भडकलेत. एकमेकांना खाऊ का गिळू असे लाल बुंद नजरेने पाहतायत आणि त्याचा फायदा कोणसेवाले घेत आहेत. प्रयाग इथे बाजूला बसले जाम खुश आहेत. पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट आणि इथे पुन्हा एकदा गडी धावबाद होतोय. बघा याला म्हणतात दबाव, याला म्हणतात प्रेशर. हॅट्रिक म्हणजे ती रनआउट झालेला आहे. राकेश शिंदे बाद होत आहेत. म्हणजे आता हे असं कसं झालं शिंदे साहेब की सरकारी कर्मचारी कसं असतं ऑफिसला जायचं मास्टरला सही करायची ना कॅन्टीन मध्ये जाऊन चहा वडापाव खात बसायचं. ना खूप खूप गरम कापाकापी तापातापी झालेली आहे आणि जितके गरम होतील तितका कोणसेच्या संघाला विजय लवकरात लवकर मिळेल. कारण खेळाडू मडकला का सामना त्यांच्या हातून सटकतो असा आतापर्यंत शास्त्रे. पुढचा चेंडू ओ हो आणि यावेळेला मात्र शेवटच्या चेंडूवर विश्वनाथने आपल्या संघाला तारणारा षटकार मारलेला. या षटकारानं धावसंख्या जाऊन पोहोचली 30 का 30 धावा. म्हणजे मी तर म्हणे नितीन शिंदेजी 30 धावा काय कमी नाहीयेत किंवा जास्त पण नाहीत. म्हणजे संघर्षपूर्ण मॅच नक्कीच आहेत. परंतु गरज आहे जे काय वातावरण भडकलं होतं जो हाय बीपी प्रत्येक खेळाडूचा झालेला आहे तिथे हा हाय बीपी त्यांना कमी करायचा असेल तर शीर्षासन करा. सामना सुरू होण्यामध्ये डोकं खाली आणि पाय वर करा. डोकं शांत होईल. तापातापी झाली तर मग मात्र सामना जिंकणे आपल्याला कठीण होईल. जो हो गया वो सपना था, बीत गया वो सपना था. काय घडलं त्याच्यापेक्षा आपल्याला काय घडवायचं इतिहास निर्माण करायचा असेल तर सर्व जुन्या गोष्टींना विसरावं लागेल. आणि 30 धावा म्हणजे हिमालय असं मनातल्या मनात ठेवून कोणत्याही संघाची नाकाबंदी करण्याचे मनसुबे मनामध्ये घेऊन केसीसी कोळकेवाडी संघ नक्कीच मैदानामध्ये उतरलेला असेल. परंतु गुरु हा त्यांचा कोण आहे? मास्टर माइंड आहे. तो स्कोररवाला अद्यापर्यंत आलेला नाही. हा इनिंग संपलेली आहे. कधी लिहायचा एकच पान होता नाही तर खोडून टाका. इथं लिहा ना इनिंग कोणची जय हनुमानची इनिंग. 30 धावा झाल्यानंतर प्रयाग इतके खुश आहेत मनातल्या मनात मांडे खातात का वा आमची टीम जवळजवळ क्वालिफाय होईल. म्हणजे ऍट प्रेझेंट प्रयाग यांची अवस्था अशी झालेली आहे की आनंद पोटात माझ्या मावेना. तीस धावांचं माफक आव्हान 31 पाहिजे जिंकण्यासाठी. 24 चेंडू आणि 31 धावा म्हणजे सरासरी 10 रन प्रति ओव्हर. गोलंदाजांवर संपूर्ण जबाबदारी असेल. फलंदाज ढेपाळले
शेवटच्या चेंडूवर विश्वनाथने षटकार मारून या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान अजूनही जिवंत राहील याची यांनी काळजी घेतलेली आहे. सलामीची जोडी मला वाटते पुन्हा एकदा भाऊ जातोय आणि त्याच्यासोबत स्वप्नील आणि भाऊ यांनी स्वप्न पाहिलेलं आहे. ते स्वप्न सत्यात उतरवायचं आहे. केसीसी कोळकेवाडी सुद्धा सर्वस्व पणाला लावणार आहे. या 30 धावा कोणसाईच्या जय हनुमान संघाला सहजासहजी करू द्यायच्या नाहीयेत. एकेका धावेसाठी त्यांची मोर्चे बांधणी चालू आहे. नाकाबंदी करायची आहे. सर्वस्व पणाला लावायचं आहे. भाऊ आणि स्वप्नील 30 धावांचं 31 धावांचं हे टार्गेट आहे. पहिलं पॉवर प्लेचं षटक टाकण्यासाठी योगेश दळवी येत आहे. स्ट्राइकला स्वप्नील गेलाय, नॉन स्ट्रायकरला भाऊ. पॉवर प्लेचं षटक असेल. पॉवर प्ले मध्ये ज्या प्रकारे सिद्धेश मोरेने बेजबाबदारपणाचा फटका मारून आपल्या संघाला एक प्रकारचं बॅकफुटला ढकल आणि तिथून त्यांच्या संघाने जो बॅकफुटला गेलं, फक्त शेवटचा चेंडू षटकार मारला आणि बऱ्यापैकी आव्हान त्यांनी ज्या षटकारानं निर्माण झालेलं आहे. क्रिकेट लोवेस्ट स्कोरिंगची जरी मॅच असली तरीही हा सामना मात्र अतिशय संघर्षपूर्ण होईल यात तीळ मात्र शंका नाहीये. राजने 21 धावा केलेल्याच. 21 धावा काही कमी नाही. अत्यंत अटीतटीच्या आणि संघाची परिस्थिती नाजूक असताना राजने ज्या प्रकारची फलंदाजी केली आणि आपलं स्वतःचं राज निर्माण केलं या फलंदाजीमध्ये. बघूया योगेश दळवी येतोय उंच पुरा आणि पहिला चेंडू खेळण्यासाठी सज्ज होतोय स्वप्नील आणि योगेश यांच्यामधलं द्वंद्व. पंचांच्या उजवीकडनं राईट आर्म राऊंड द विकेट. राईट आर्म द ब्लॉक होल्ड. वेगवान मारा. बाल बच गए. ऑफ स्टंप उखडून फेकला असता. काय सुरेख गोलंदाजी केलेली. ध्येयाने नेटाने गोलंदाजी करायचा संकल्प केला जातोय. पहिला चेंडू निर्धाव. तर चेंडू राहत आहेत 17. जिंकण्यासाठी धावा पाहिजेत 31. पुन्हा एकदा योगेश दळवी राईट आर्म राऊंड द विकेट पंचांच्या उजवीकडनं. यावेळेला बॅकफुटला जात आहे. चेंडूला टोलवलं जात आहे. बॅकफुट पाहायचं आणि चेंडूला थोपवतात की काय बघूया. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. 2 धावा खेळून काढल्या जात आहेत. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न अंगलट येऊ शकतोय. 2 धावांनी धावसंख्या बिनबाद 2. समीर गवळी यांचं आगमन झाले. वेलकम, स्वागतम, सुस्वागतम. सुनील शिंदे आणि स्टेजवर यायचे. सुनील शिंदे टेन्शन घेऊ नका या. आता 16 चेंडू आणि जिंकण्यासाठी 29 धावा. पुन्हा एकदा योगेश दळवी राईट आर्म राऊंड द विकेट. वाह, आता मात्र चेंडूला थोपवणं अशक्य आहे. खणखणीत दणदणीत स्क्वेअर कटचा फटका. चेंडू वेगाने सीमा रेषेवर जाऊन धडकला. धावसंख्या 3 चेंडू मध्ये 6. प्रयाग याचा चेहऱ्यावर आनंदाचं उधाण आलेलं आहे. चेहरा फुललाय. मनातल्या मनात नाचतोय. पॉवर प्ले मध्ये गोलंदाज असहाय्य असतो. पुढचा चेंडू योगेश टू स्वप्नील. पुन्हा एकदा ऑनड्रॉयचा खरपूस समाचार घेतला जातोय. हेमंत वाघकडे चेंडू जातोय. चेंडू अडवला जातोय. धावसंख्या जाऊन पोहोचली 7 वर. जिंकण्यासाठी अजूनही 24 धावांची गरज. पॉवर प्ले मध्ये ज्या प्रकारची फलंदाजी आणि खेळण्यासाठी आता सज्ज झालेल्या षटकाराला मला वाटतंय हा 5वा चेंडू खेळण्यासाठी सज्ज होतोय भाऊ मेघवाले. पुढचा चेंडू योगेश राईट आर्म राऊंड विकेट पंचांच्या उजवीकडनं आणि चेंडूला उडवलंय. टाटा बाय बाय. 1 बाउन्सने चेंडू सीमा रेषे पलीकडं. चौकारानं धावसंख्या 11. जिंकण्यासाठी आता फक्त 20 धावांची गरज. चेंडू राहिले 13च ना. 13 चेंडू आणि 20 धावा. समीकरण म्हणजे धावांमधलं आणि चेंडूंमधलं जे अंतर आहे ते कमी झालेलं आहे. शेवटचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट टाकण्याचा संकल्प करतोय तो योगेश दळवी. आल्या आल्या मेघवाले भेडतोय, नडतोय, लढतोय, गोलंदाजाला तुडवतोय, झेल उडतोय.
घेतला का आबक आणि दुबक त्याच्यावर एवढं टेन्शन आलं होतं त्या क्षेत्ररक्षकाचं नाव काय राकेश शिंदेवर का माझ्यावर आभाळ कोसळतंय की काय पण त्या आभाळ कोसळणाऱ्या आभाळाला दुसऱ्या प्रयत्नामध्ये राकेश शिंदेनी जेव्हा पकडलं तेव्हा त्यांना इतका आनंद झाला जर झेल सुटला असता तर गावात गेल्यावर काही खरं नव्हतं ही भीती सुद्धा मनाला चाटून गेली असेल। आता नवीन गोलंदाज येतोय नवीन फलंदाज येतोय भाऊ का गुरु येतोय गुरु हो जा शुरू। आता मला वाटते 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 20 धावा बरोबर 12-20 क्षेत्ररक्षकांना इतकं जागरूक राहावं लागेल सावध राहावं लागेल दक्ष राहावं लागेल सर्वस्व पणाला लावावं लागेल। अजूनही सामना बरोबरीत आहे। पहिल्या षटकामध्ये जरी 2 चौकार आले असतील तरी धावा मात्र बऱ्यापैकी रोखून धरलेल्या आहेत धावांची लयलूट करता आलेली नाहीये। क्षेत्ररक्षक मात्र अतिशय व्यावसायिक गटाचं लावलं जात आहे। मला वाटते केसीसी कोळकेवाडी संघामधले सर्वात ज्येष्ठ खेळाडू राकेश शिंदेच आहेत 40+ चे खेळाडू आहेत आणि सिद्धेश मोरे फलंदाजीमध्ये आलेला अपयश गोलंदाजीमध्ये नक्की धुवून काढण्याचा मनोमन प्रयत्न केला असेल संकल्प केला असेल। पुन्हा एकदा स्वप्नील आणि सिद्धू मोरे यांच्यामधलं हे द्वंद्व यांच्यामधली खडाजंगी यांच्यामधली जुगलबंदी यांच्यामधलं युद्ध यांच्यामधला संघर्ष वाह पहिला चेंडू वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केला बॅकफुटला जाऊन थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू टोलवण्याचा प्रयत्नामध्ये मात्र चेंडू निर्धाव पडतोय 11 चेंडू आणि 20 धावा। क्षणाक्षणाला दोन्ही समर्थकांची चिंता वाढते आहे ज्याप्रमाणे समुद्राला भरती येते जाते तसं अप अँड डाऊन चालू आहे। बीपी वाढतोय तर कधी कमी होतोय तर कधी वाढतोय। पुन्हा एकदा सिद्धेश मोरे राईट आर्म ऑफ द विकेट दुसऱ्या षटकातला दुसरा चेंडू मार्गस्थ करतोय आणि उडवलाय व्हॉट अ कॅच बघा सेलिब्रेशन सिद्धेश मोरेंचं स्वप्नील अगदी लॉंग ऑन सीमारेषेला असं वाटलं होतं प्रयाग मनातल्या मनात सांगत होते की षटकार जाऊ दे परंतु शेवटच्या क्षणी हेमंत वाघ जिद्दी खेळाडू आहे संघर्षाला पेटला आणि स्वप्नीलच्या चेंडूला आपल्या हातामध्ये जक्क पकडलेला आहे। शिवकृपा वैतनेश्वर क्रीडा मंडळाचे प्रशांतजी पाटील यांचं आगमन झालेले त्यांना विनंती आहे की सन्मानाने क्रीडा मंचकावर यायचंय प्रशांत पाटील। झेल घेतल्याबरोबर संतोष शिंदे मोठ्याने असले हा कोण शिंदे सुनील शिंदे लगेच गटकन असले मनातल्या मनात मांडे खातायत आला जवळ आला प्रयाग मात्र थोडेसे नाराज आहेत स्वप्नील बाद झालाय भाऊ बाद झालाय आणि आता नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय जयेश बघू नावातच जयेश आहे। सिद्धू मोरे सहजासहजी हार मानणारा नाहीये लढाऊ बाण आहे एकांडा शिलेदार आहे दुसऱ्या चेंडू जेव्हा गडी बाद केल्यानंतर त्यांचं सेलिब्रेशन अगदी माईक टायसन सारखा अप्पर कट मारला त्यांनी पुढचा चेंडू ओ हो झेल सुटतोय आणि चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे बघा थर्ड अंपायरचा रिव्ह्यू मागितलाय
बाउंड्री आहे की काय बघून घ्या. एसटी रक्षक कोण आहे? एसटी रक्षक कोण आहेत? विश्वनाथ. नाही, कॉन्फिडन्शियल असतं मित्रांनो, कुणालाच नाही, फक्त आयोजन कमिटीत. हा, बाउंड्री आहे. विश्वनाथ यांनी झेल सोडलेला आहे. ये कॅच नाही बेटा, मैं तो कहूंगा मॅच छोड़ा है. चौकारानं धावसंख्या झालेली आहे किती? 15. जिंकण्यासाठी अजूनही 16 धावांची गरज आहे. विश्वनाथ यांनी नुसता झेलच सोडला नाहीये तर चौकारी गेलेला आहे. गरीबी में आटा गिला, दुष्काळात 13वा महिना. पुढचा चेंडू सिद्धेश मोरे ईर्षेने पेटला. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुढचा चेंडू. सुपर्ब डिलिव्हरी, निर्धाव चेंडू. जर विश्वनाथच्या जागी राकेश शिंदे जर मला वाटते काय शुभम शिंदे जर विकेट कीपर असता तर मला वाटते त्यांच्या उंचीचा फायदा झाला असता. षटकातले किती चेंडू टाकून झाले? 4. अजूनही जिंकण्यासाठी 16 धावांची गरज आहे. 8 चेंडू आणि 16 धावा. सुपर ऑन प्लेबर डिलिव्हरी, इनकमिंग डिलिव्हरी. आउट स्विंगच्या नंतर इन स्विंग पाहायला मिळतोय. सिद्धेश मेरो पेटलाय, भिडतोय, नडतोय, लढतोय. लगातार 2 चेंडू निर्धाव चौकार टाकल्यानंतर आपल्या संघाला कमबॅक करतो. डरो नाही मै हुना. खर तर गुरु सारखा एक अनुभव संपन्न, म्हणजे अशा दबावाखाली कसं खेळावं याचा एकमेव उत्कृष्ट खेळाडू. अंडर प्रेशर सिच्युएशनला हुकमाचा एका गुरु मात्र नॉन स्ट्रायकरला हताशपणे पाहतोय की ये क्या हो रहा है. 7 चेंडू 16 धावा. राईट आर्म हवा. आणि बाद होतोय फलंदाज. षटक संपलंय. 6 चेंडू 16 धावा. रुपेश येतोय. रुपेश आणि गुरुनाथ या दोन्ही खेळाडूंवर फार मोठी जबाबदारी आहे. 6 चेंडू आणि 16 धावा ना. 6-16. बघा, चौकार देऊनही फक्त 4 धावा दिल्यात. 15 पाहिजेत का? दुसऱ्या रनला आउट झालाय. 16 झाल्या, जिंकण्यासाठी 15 पाहिजेत. 15 पाहिजेत. 15. 6 चेंडू 15 धावा. आउट तो हा झाला ना, काय तो जयेश. प्रेक्षकांमधून विनंती केली जाते की जीत बीती कुठे आहेत? शेलपाडा संघ जर आला असेल तर अधिकृत आपली उपस्थिती इथे नोंदवायची आहे. 6 चेंडू आणि 15 धावा. हृदयाचे ठोके वाढलेले आहेत. कोळकेवाड्यानी पावनीपाडा संघातली घराघरातला माणूस टेन्शन मध्ये आहे.
उंचपुरा अगदी वेस्ट इंडिजचा जेसन होल्डर आणि पालघर पट्टीमधला बिग बर्ड राकेश प्रभू यांच्याशी साधर्म्य असलेला हा खेळाडू शुभम शिंदे 6 फूट 3 इंच उंची, भारदस्त असं व्यक्तिमत्व, अगदी ग्लेन मॅग्रा आशिष शिंदे ऑनलाईन बघतात, जबरदस्त टेन्शन मध्ये आहेत. एका हातात जपमाळ आहे त्यांच्या आणि एका हातामध्ये धावा चालू आहे. 6 चेंडू 15 धावा. सर्वस्व पणाला लावलं जातंय. दोन्ही संघांवर जबरदस्त दबाव आहे. शुभम शिंदेवर गोलंदाजी दिलेले सर्वांच्या नजरा लागलेल्या शुभमवर आणि फलंदाजीला आता स्ट्राईकवर आलेला आहे रुपेश. राईट आर्म राऊंड विकेट आणि बोल्ड अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. सरळ बॅटने खेळायच्या ऐवजी रिस्क घेतली आणि स्वतःची विकेट फेकलेली आहे रुपेश यांनी. अत्यंत जबरदस्त गोलंदाजी शुभम शिंदे. पहिल्या चेंडूवर मासा गळाला लागतोय आणि रुपेश मात्र शून्यावर बाद होतोय. 5 चेंडू आणि 15 धावा. नवीन फलंदाज मधुकर. गुरुनाथला मैदानात पाठवले पण अजूनपर्यंत त्यांना फलंदाजीची संधी आलेली नाहीये. म्हणजे सर्वात मोठं की शेवटच्या चेंडूत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न सिंगलच घ्यायला नको पाहिजे होती. म्हणजे गुरुनाथने या 2 चेंडूमध्ये काहीतरी फैसला केला असता. 5 चेंडू आणि 15 धावा. नवीन फलंदाज कोण आलेला आहे? मधुकर. 5 चेंडू 15 धावा. कोणसई आणि कोळकेवाडी दोन्ही समर्थकांनी आपापले देव पाण्यामध्ये ठेवलेले आहेत. पुढचा चेंडू राईट आर्म राऊंड विकेट. यावेळेला मात्र थोडासा निर्धाव, पंचांचा इशारा वाईड. अगदी खूपच सोयीर मारा. प्रदीप भंडारी इथे आलेले आहेत. त्यांचं सुद्धा आयोजकांचे त्यांनी हार्दिक स्वागत करतोय. पंच आहेत प्रदीप भंडारी इथे येत आहेत. सासूरवाडीला मुक्काम करणार अशा प्रकारचे संकल्प करून आलेले आहेत. सासूरवाडीला एकदम टेन्शन आलेले जावाईबू आल्यामुळे. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला पुन्हा एकदा पंचांचे हात समांतर, धाव अवांतर. आता मात्र टेन्शन वाढलेलं आहे ते केसीसी कोळकेवाडी संघाची. 5 चेंडू आणि म्हणजे 13 धावा पाहिजेत अजून. 5 चेंडू आणि 13 धावा. पहिला गडी बाद केल्यानंतर शुभम शिंदे यांच्याकडनं खराब गोलंदाजीचं प्रदर्शन. पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. सुपर्ब निर्धाव चेंडू पडतोय. 4-13. सिद्धेश मोरे मात्र बेकाबू झालेले आहेत. तापलेत. उन्हामुळे तापलेत की गोलंदाजामुळे तापलेत. शुभम शिंदे 4 चेंडू 13 धावा. राईट आर्म ओव्हर. तीन चेंडू आणि 12 धावा. 3-12. आता मात्र बऱ्याच चेंडूंच्या प्रतीक्षेनंतर गुरुनाथ मनातल्या मनात सांगत होता का मेरा नंबर कब आएगा. आणि आता आलाय गुरु. कुछ कर दिखाने की यही मौका है. अपने आप को कई बार साबित किया है गुरु ने. कई प्रकार की विपदा में, आपदा के कठिन परिस्थिति में अपने टीम की नैया पार लगाई है. खिवैया बन चुके हैं, लेकिन क्या आज फिर से एक बार खिवैया बन के अपनी डगमगाती नैया को किनारे लगाएंगे? आने वाला वक्त ही बताएगा. गुरु मात्र एखाद्या बेडर योद्ध्याप्रमाणे मैदानामध्ये
बैट रूपी तलवार घेऊन मैदानामध्ये उभा आहे. आने दो तूफान को मैं झेलूंगा. शुभम राईट आर्म राऊंड विकेट. 3 चेंडू आणि 12 धावा. बघूया काय होतंय. सिद्धेश मोरे तापलेत. राईट आर्म राऊंड विकेट. उडवलाय चेंडूला सिद्धेश मोरे. एक 2 धावांनी धाव संख्या जाऊन पोहोचलेली आहे. कितीवर 20. आता किती चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडू 11 कसे 10 पाहिजेत ना. 10 20 झालेले आहेत. 20 18 2 20 11 पाहिजेत. दहाच पाहिजे होत्या. बरोबर आहेत. 10 2 चेंडू आणि 10 धावा. फायनल जजमेंट आहे. दोन चेंडू 10. आणीबाणीची परिस्थिती आहे. राईट आर्म राऊंड विकेट. पंचांच्या समांतर धावांतर 2 चेंडू 9 धावा. बोलून बोलून मुंचपुरा मजबूत देहयष्टीचा खेळाडू काही एकटा 4-5 जणांना लोळवू शकतो, परंतु इतका प्रेशर मध्ये आलाय का त्याला घाम फुटलाय. त्याच्या जिंदगीत कधी घाबरला नसेल शुभम शिंदे, इतका घाबरलेला या 2 चेंडूंमध्ये. साऱ्या जगाचं टेन्शन शुभम शिंदेवर. ऑन रॉयचा जोरकस फटका मारला जातो. चेंडू सीमा रेषे पलीकडे जातो की काय बघूया. धावबाद होण्याची नामी संधी होते की काय. आता 1 चेंडू आणि 7 धावा. कंपल्सरी चेसिंग आहे. कंपल्सरी चेसिंग. जगातला सर्वात दबावाखाली कुठला खेळाडू असेल तर गुरु आणि गोलंदाज काय शुभम. कंपल्सरी चेसिंग आहे ना. पुढचा चेंडू आणि विजयी होतोय. खरं तर गुरुला जितके चेंडू तुम्ही स्ट्राईक पासून लांब ठेवलं ना, त्याच्यामुळे कोणसईचा संघ हा जिंकणारा सामना हरलेला आहे. असू द्या, पण सामना मात्र जोरात झाला. सिद्धेश मोरेच्या डोक्यावर पहिल्यांदा बर्फ ठेवा. त्याला बर्फाची आंघोळ घाला सिद्धेश मोरेला. कोणाला हो केसीसी कोळकेवाडी सुनील शिंदे यांच्याकडनं 500 रुपयाचा रोख बक्षीस आलेला आहे. स्कोर बुक मागवा पहिले. कुठे तो गोलंदाजाचा पण बघा. त्यांनी पण क्रुशियल मोमेंटला बॉलिंग टाकली ना. काय शेवटचा आपला शुभम क्रुशियल मोमेंटला टाकली होती. 21 पेक्षा ती बॉलिंग भारी आहे. जर मारायला दिले असते किती धावा दिले त्याने. कुठे लिहिलाय कुठे. तर शुभम शिंदे ज्याने अतिशय अटीतटीच्या क्षणी सामना जिंकून दिलाय, हा शुभम शिंदे मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतो. शुभम शिंदे कम यार. हेमंत भोईर याने हेमंत वाघ का
हा नाही येऊ शकतो. बोला बोला त्याला काम आहे. हेमंत वाघ